सांगितलं गेलं की जरा बोलशील का, आणि मी म्हटलं सचिनची बाजू असताना कमीच बोललेलं बरं, कारण पहिले काहीतरी बोलावं एवढी कारकीर्द माझी नाही, सखोल अभ्यासही नाही, आणि शेवटी माईक हातात येईपर्यंत मम करायची वेळ येते. पण मला वाटतं की आजचा ऑडियन्स खूप चांगला आहे. तुम्हा सगळ्यांचा खूप आभार की तुम्ही इथे आलात. मराठी चित्रपट, मराठी कलाकृती, मराठी कलाकार या सगळ्यांवर तुम्ही भरभरून प्रेम करत आलेले आहात. ते प्रेम आम्हाला इथे दिसतंय, तुम्ही इथे उपस्थित आहात, तुमच्या नजरेत दिसतंय. म्हणून मला असं वाटतं की ही संधी मला घालवायची नाही आहे, तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायची, धन्यवाद म्हणायची. आणि जसं मगाशी म्हटलं की ममच करणारे मी, कारण निधी मॅम खूप छान बोलल्या आहेत आणि योग्य आणि जे करेक्ट बोललं पाहिजे, जे सगळे मुद्दे त्यांनी अगदी करेक्ट छान पद्धतीने मांडलेलं आहे. आणि जरा माझी धडधड होतीच की आता सचिनजींच्या हातात माईक जाणार आणि मग आपल्याकडे माईक येईपर्यंत आपण काय बोलायचं. पण मी म्हटलं थोडीशी जरा आपण आपली धडधड बाजूला ठेवूया, थोडंसं करेक्ट दाखवूया आणि माईक हातात घेऊया. अर्थात NGMAचे आभार, निधी मॅमचे आभार, तुमचे नेहा कामत साहेबांचे आभार की इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही छान घडवून आणलं. आणि मला फक्त एक गोष्ट अशी सांगायची आहे की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अर्थात सचिनजींचा आहेच, म्हणजे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण मला वाटतं आज या एक्झिबिशनमध्ये सुद्धा मला वाटतं त्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण त्यांची मुलगी म्हणाली की अहो माझ्या बाबांचा फोटो का नाही, आणि त्यांच्यामुळेच खरं तर आज इथे मराठी एक्झिबिशनही झालेलं आहे. तर चित्रपटसृष्टी असो किंवा एक्झिबिशन असो, आपले सचिनजी नेहमी जिंदाबाद असणार आहेत. तर मला तेवढंच फक्त जरा सांगायचं होतं की यू आर इंडस्ट्री, यू आर मराठी इंडस्ट्री. अँड लहानपणापासून मी म्हणजे कामही केलेलं आहे सचिनजी बरोबर. त्यांनी मला लहानाचं मोठं होताना पाहिलेलं आहे. खूप माझे चांगले अनुभव किस्से आहेत त्यांच्याबरोबर. सो ही इज ऑलमोस्ट लाईक अ फादर फिगर. आणि बस एवढंच मला फक्त म्हणायचं आहे की थँक्यू सो मच फॉर कमिंग. मराठी तिच्या घरची मला फोडणीची पोळी खूप आवडते. सो फर्स्ट एवढंच थँक्यू म्हणायचं आहे मला की तुम्ही सगळे इथे आलात, आम्हाला ऐकायला, आम्हाला बघायला, एक्झिबिशन बघायला, मराठी सिनेमा कलाकार, टेक्निशियन्स, त्या सगळ्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्याकरता. सो थँक्यू व्हेरी मच. मला अजून एक गोष्ट राहून गेली नाही बोलत असताना बोलायची की सुरुवातीला आपण दीपप्रज्वलन करत असताना ज्या एका लहान मुलींनी इतकं सुंदर गायलेलं आहे, तिची प्रार्थना केली ती अतिशय सुंदररित्या, अतिशय सुरेल आणि अतिशय छान आवाज. अंजली खूप छान, खूप खूप शुभ आशीर्वाद. धन्यवाद. कार्यक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा